नमस्कार बाळांनो, आजचा विषय पुन्हा EVS. काल पेज नंबर 44 पर्यंत आपण घेतलेलं आहे. फूड अँड न्यूट्रिशन्स. आलं लक्षात? फूड अँड न्यूट्रिशन्स यामध्ये आपण आहारातील पौष्टिकता याविषयी पाहिलेलं आहे आणि पुढे आपण हा धडा कंटिन्यू करणार आहोत, म्हणजे पूर्ण करणार आहोत बाळांनो. आलं लक्षात? समजलं? तर आता जाऊया, आपण पुढे जाऊया. आज घेऊया 45 पेज नंबर 45 मध्ये 45 वरती आपण घेणार आहोत बाळांनो. बघा, प्रिसर्विंग इन द नरिशमेंट इन फूड इन्ग्रीडियंट्स, की अन्न पदार्थांची पौष्टिकता कशी टिकवली जाते आणि टिकवणं कसे गरजेचे आहे याविषयी यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. व्हाईल प्रिपेअरिंग फूड ॲटम्स, सम ऑफ द कन्स्टिट्यूएंट्स इन द फूडस्टफ्स कॅन गेट डिस्टॉर्टेड. वी कॅन टेक द फॉलोइंग प्रिकॉशन्स टू अवॉइड दॅट, की आपण खाद्यपदार्थ तयार करताना की त्यात काही अन्न पदार्थ असतात ते नष्ट होऊ नये, वाफेद्वारे जाऊ नये, कमी होऊ नये, यासाठी काही नियम केलेले आहेत. ते नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. वी कॅन टेक द फॉलोइंग प्रिकॉशन्स टू अवॉइड दॅट, की ते अन्न पदार्थ नष्ट होऊ शकतात वाफेद्वारे, ते होऊ नयेत म्हणून काही आपण काळजी घेतली पाहिजे याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा बाळांनो, पहिला फर्स्ट म्हटलेले त्यांनी काय म्हटले? व्हेन कुकिंग फूड अँड ओनली ॲज मच वॉटर ॲज इट नेसेसरी. बघा, पुन्हा सांगतो. व्हेन कुकिंग फूड अँड ओनली ॲज मच वॉटर ॲज इट नेसेसरी. बघा काय म्हटलेलं आहे, की अन्न शिजवताना, कुकिंग, अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे किंवा वापरावे. वॉटर, आपल्याला शक्य असेल तेवढंच पाण्याचा वापर तिथे करावा. ओके बाळांनो. दुसरा पॉइंट दिलेला आहे त्यांनी. यूज अ प्रेशर कुकर और कवर द फूड विथ अ लीड व्हाईल कुकिंग इट. बघा, यूज अ प्रेशर कुकर और कवर. कवर माहिती आहे तुम्हाला, जे वरती ढक्कन असतं त्याला आपण कवर म्हणतो. द फूड विथ अ लीड व्हाईल कुकिंग इट, की प्रेशर कुकर मध्ये, चित्रामध्ये दाखवलेले, चित्र दाखवलेले बाळांनो, प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवावे किंवा शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. काय ठेवावे बाळांनो? झाकण. समजलं बाळांनो? पुढे जाऊया. पुढचा पॉइंट दिलेला आहे बाळांनो आपल्याला. बघा, स्पाउट pulses before using them. Use them while the spouts are still small. Do not wait for them to grow long. काय म्हटलेले बघा. स्पाउट pulses before using them. Use them while the spouts are still small. Do not wait for them to grow long. जे बियांपासून कडधान्यांना मोड आणून ते वापरायचे असतात, जे कडधान्य असतात ते मोड आणून आपण वापरायचे असतात. आणि मोड हे लहान आहेत, लहान असतात तेव्हाच ते वापरले गेले पाहिजे.
लांब मोड होईपर्यंत थांबायचं नाही किंवा वापरणे म्हणजे त्याच्यात विटामिन निघून जातात जास्त. लहान मोड आलेले म्हणजे आज तुम्ही पाण्यामध्ये कडधान्य टाकले की ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढून ठेवले की ते एका रुमालामध्ये किंवा कॉटनच्या एखाद्या फडक्यामध्ये, म्हणजे त्याला हवा लागेल अशा कॉटनच्या फडक्यामध्ये ते बांधून ठेवायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी ते तयार होतात भाजीसाठी आपल्याला, किंवा कच्चे पण आपण ते मोड आलेले अन्नपदार्थ आपण खाऊ शकतो, जसं आपण उसळी वगैरे बनवतो त्या पद्धतीने. ओके बाळांनो, पुढचा पॉईंट दिलेला आहे बाळांनो. त्यांनी काय म्हटलंय पुढच्या पॉईंटला, यूज होल ग्रेन फ्लोअर विदाउट शिफ्टिंग. बघा, जे काही फीट वगैरे असतात, फीट की ते चाळून घ्यावं, शिफ्टिंग, बरोबर, शिफ्टिंग फ्लोअर, की जे पीठ असतं, फ्लोअरचे पीठ असतं ते त्याच्यात जो एक प्रकारचा कोंडा असतो, काय असतो बाळांनो, कोंडा. आपण ते म्हणजे ते जाड पदार्थ असतो तो पिठापासून काही, ते जे टरपले असतात, जे टरपले असतात ओल, आणि ते ग्रेन फ्लोअर विदाउट द शिफ्टिंग, आपण फक्त पिठाचा यूज करायचंय आणि जे वरचे टरपले असतात ते ओल, ते आपण ते काढून टाकायची आहेत, चाळून टाकायची आहेत. आपण त्याला चाळणे म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सांगण्याची गरज नाही. पुढे जाऊया, पुढचा पॉईंट आहे बाळांनो. अशा पद्धतीने ईट फ्रुट्स लाईक, ईट फ्रुट्स, फ्रुट्स म्हणजे फळं, माहिती आहे तुम्हाला. लाईक म्हणजे आपल्याला आवडतात ते पदार्थ, चिकूस, फिगस, ग्रेप्स, ॲपल, जाम वगैरे असे जे पदार्थ असतात बघा, की ज्यांना टरपले असतात. बघा काय म्हटले त्यांनी, ईट फ्रुट्स लाईक चिकू, फिगर्स, ग्रेप्स, ॲपल, जाम अलॉंग विथ देअर स्किन्स. स्किन्स म्हणजे जो वरचा भाग असतो, कवर, आपण त्याला मराठीत म्हणतो सालटे, म्हणजे केळीचे सालटे. आपण केळीचे सालटे खात नाही, बनाना, बरोबर. परंतु ग्रेप्स, चिकू, फिगस, ॲपल, जाम हे जे फळं आहेत, हे फळं आपण धुवून सालीसकट जे साल असतं, वरचे कवच, त्याच्या सहित आपण खातो. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात बाळांनो. ओके बाळांनो, ती सालासकट खावी. कशासकट खावी? सालासकट. जसं आपण रेडिस, बरोबर, कॅरेट्स, हे मुळासकट खातो, मुळासकट खातो, त्या पद्धतीने ही सालासकट खावी. ओके, किन्स, किन्स आलं लक्षात बाळांनो. पुढे जाऊया. बेसाइड व्हेजिटेबल्स लाईक कॅरेट्स, रॅडिस, cucumbers, beetroot should be the eaten raw in the form of salads. Beside vegetables like carrots, radish, cucumbers, beetroot should be the eaten raw in the form of the salads. Salads आता सांगितलं तुम्हाला. Whenever possible, mix 2 or 3 foodstuffs in a dish, for example, and onions, kanda, onions and potatoes, tomato, 2 usuals, add drumsticks, 2 curries and some salt, डाल्स while कुकिंग व्हेजिटेबल्स. खूप महत्वाचे बघा, की ज्याप्रमाणे आपण तुम्हाला आता इंग्लिशमध्ये नावं सांगितली मी तुम्हाला, कॅरेट्स, रॅडिस, असे जे पदार्थ आहेत, गाजर, मुळा, काकडी, बीट, अशी नावं घेतलेली आहेत मी तुम्हाला, की अशा
ज्या पदार्थांच्या ज्या भाज्या आहेत त्या अधूनमधून शिजूनच खावे असे नाही, हे पदार्थ आपण कच्चे सुद्धा खाल्ले पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांची कोशिंबीर करावी. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन्स जास्त असतात बाळांनो. काय असतात? व्हिटॅमिन्स हे जास्त असतात, त्यामुळे ते शिजवून खावेत. आलं लक्षात? आणि एवढंच नव्हे, ते आपल्याला जमेल तेव्हा 2, 3, 4 पदार्थ एकत्र कापून कटिंग करून त्यांची तुकडे तुकडे करून ते आपण एकत्र करून भाजीमध्ये किंवा उसळीची भाजी वगैरे केलेली असते, कांदा बटाटा फोडी यांच्या किंवा आमटी केलेली असते, भाजी केलेली असते, त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणे, एखादी डाळ शिजवून भाज्यांमध्ये टाकणे अतिशय उपयोगी, आपल्या शरीराला आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे बाळांनो. बरोबर? डाल्स म्हणजे डाळ. ओके बाळांनो. व्हाईल कुकिंग व्हेजिटेबल्स, की असे एक्झाम्पल ओनियन, कांदा, पोटॅटोज असे जे पदार्थ आहेत ते आपण खाणे गरजेचे आहे भाज्यांमध्ये. समजलं बाळांनो? लक्षात आलं असेल तुमच्या. चला पुढे जाऊया. नो द डिफरंट टेस्ट. तर टेस्ट म्हणजे स्वाद. आस्वाद, स्वाद घेतो की नाही आपण. स्वाद म्हणजे चांगला सुगंध, चांगला वास, स्वाद. टेस्ट चव, त्याला दुसरा शब्द चव म्हणतो आपण. बरोबर? की चव कशा पद्धतीने आहे. टेस्ट. नो द डिफरंट टेस्ट. लेट अस सी हाऊ द टंग टेल्स अस द डिफरंट टेस्ट. की आपली जी जीभ आहे, टंग म्हणजे जीभ, माहिती आहे तुम्हाला, सांगण्याची गरज नाही, की त्या जिभेला चव. लेट अस सी हाऊ द टंग टेल्स अस द डिफरंट टेस्ट. की निरनिराळ्या पदार्थांची चव जिभेला कळते. आपल्या जिभेला कोणत्या पदार्थांची कशी चव आहे, कोणता पदार्थ कसा लागतो, आंबट, खारट, गोड, तिखट वगैरे. पुन्हा अजून चवीचे काही प्रकार आहेत, तुरट वगैरे काय असेल, सॉल्ट म्हणजे मीठ, असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत, आंबट, की आपल्या जिभेला त्या पदार्थांची चव कळते. आणि हे पाहण्यासाठी आपण काही गोष्टी, काही पदार्थ वापरतो किंवा त्या पदार्थांचा वापर करतो. म्हणजे कलेक्ट करणे. काय करणे बाळांनो? कलेक्ट द फॉलोइंग थिंग्स. त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल, की ती चव घेण्यासाठी, की आपल्याला कोणत्या पदार्थाची चव कशी कळते हे आपल्याला त्या पदार्थावरून कळणार आहे किंवा समजणार आहे. त्यासाठी आपण काही पदार्थ वापरणार आहोत. आलं लक्षात बाळांनो? समजलं? लक्षात आलं? की ते पदार्थ कोणते बघा. 1 दिलेलं आहे त्यांनी. 1.A शुगर कॅन्डी और जेगरी. शुगर कॅन्डी और जेगरी बघा म्हणजे काय. शुगर कॅन्डी खडी साखर आणि जॉगरी गूळ. बघा हे 2 पदार्थ दिलेले आहेत. दुसरा पदार्थ दिला आहे त्यांनी सॉल्ट मीठ. प्रत्येकाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. शुगर पण माहिती आहे आणि जॉगरी पण माहिती आहे. खडी साखर आणि गूळ. सॉल्ट मीठ. टॅमरॅन ऑन लेमन. चिंच आणि लिंबू लेमन सगळ्यांना परिचयात आहे. 0.4 दिले त्यांनी. फेनुग्रीक मेथी सीड्स. बघा फेनुग्रीक ज्या बिया असतात
त्या बियांचा वापर, उदाहरणार्थ मेथीचा वापर, सीड्स बिया. पुढचा पॉइंट दिलाय त्यांनी, अ पीस ऑफ अँड आमला, तुरट, आवळ्याची फोड कशी लागते चवीला, तुरट. अ पीस ऑफ अँड आमला. ओके बाळांनो, की आवळ्याची फोड. बघा, आणि फेनुग्रीक, मेथी सीड्स, मेथी किंवा कारल्याची फोड वगैरे कशी लागते हे तुम्हाला माहिती आहे, किंवा आवळ्याची फोड कशी लागते, त्या चवीचा प्रकार तुम्हाला माहिती आहे. तर पुढे जाऊया. टेस्ट इज ऑफ, टेस्ट म्हणजे चव. टेस्ट इज ऑफ दिस थिंग्स आफ्टर टेस्टिंग इच वन रिन्स युअर माउथ तोंड, माउथ विथ वॉटर पाणी, वेट फॉर 2 minutes 2 मिनिट, अँड देन टेस्ट द नेक्स्ट, पुढे 1 coffee द फॉलोइंग टेबल इन युअर नोटबुक अँड कम्प्लीट इट. बघा काय म्हटले, लक्षात घ्या बाळांनो. पुन्हा मी वाचन करत नाही, लक्षात आलं असेल. पुन्हा एक वेळा सांगतो बाळांनो, इंग्रजीमधून इंग्लिशमधून पुन्हा सांगतो. बघा, हे जे पदार्थ सांगितले त्याविषयी काय म्हटले बघा. टेस्ट इज ऑफ these things after testing. Testing is one rinse your mouth with water, wait for 2 minutes and then taste the next. 1 coffee the following table in your notebook and complete it. की काही यापैकी प्रत्येक पदार्थाची आपण चव घ्या, घरी प्रयोग करा, की कोणत्या पदार्थाची चव कशी लागते हे पदार्थ जमवा, तुमच्या घरामध्ये असतात. आणि एकाच पदार्थाची चव घेतल्यानंतर आपण चूळ भरून, म्हणजे पाण्याने, वॉटर म्हणजे पाणी, चूळ भरून ते खाली टाका आणि 2 मिनिटांनी पुढच्या 2 मिनिटानंतर त्या पदार्थाची पुन्हा चव घ्या. आणि असे प्रत्येक पदार्थ मी जे तुम्हाला 5 पदार्थांची नावं दिलेली, सांगितलेली, समजावून दिलेले इंग्लिशमधून आणि मराठीमधून, त्या पदार्थांची चव आपल्याला तक्ता दिलेला आहे पाठ्यपुस्तकात 47 वरती जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता तुम्हाला भरायचा आहे, पूर्ण करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा सांगतो. बघा, तो तक्ता भरताना मी प्रत्येकाचं आन्सर पण तुम्हाला समजावून देणार आहे. ते आन्सर तुम्ही तिथे भरायचं आणि वहीमध्ये लिहायचंय. पेज नंबर तुम्हाला मी आधी पण सांगितलं, पेज नंबर 43 वरचे पण आन्सर तुम्हाला लिहायचे 1 ते 8 पर्यंत, आणि 47 वरचा पण तक्ता तुम्हाला लिहायचा आहे. समजलं बाळा, लेखी करायचं आहे. तर ते 5 क्वेश्चन मी तुम्हाला समजावून दिलेले आहेत, त्यांचा अर्थ सांगितलेला आहे. पुन्हा सांगतो, समजून घ्या. बघा, कंप्लीट इट, कंप्लीट म्हणजे तो तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला. नंबर्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 म्हणजे 5 क्वेश्चन दिलेले आहेत. फूड स्टफ्स, पदार्थ दिलेले आहेत. आणि टेस्ट, त्यांची चव कशी आहे ते आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. बाकी क्वेश्चन दिले आहेत, फक्त तुम्हाला त्यांची चव लिहायची आहे. टेस्ट की कसे लागले. बघा, शुगर, कॅन्डी, जगरी. बघा काय, खडीसाखर आणि गूळ कसे लागले बाळांनो, स्वीट, गोड लागतात हे पदार्थ. ओके बाळांनो. क्वेश्चन 2 आहे सॉल्ट, मीठ. पदार्थ कसा लागतो, सॉल्टी, खारट. माहिती तुम्हाला, आंबट म्हणणाने आपण खारट म्हणतो, बरोबर. आंबट ही चिंच असते. ओके, लिंब आणि चिंच. पुढे जाऊया बाळांनो. क्वेश्चन 3 दिले, टॅमरँड, लेमन. कसे लागतात ते तुम्हाला सांगितलं. टॅमरँड, लेमन, चिंच आणि लिंबू.
कसे लागतात बाळांनो हे? सोर. कसे लागतात? सोर. माहिती आहे तुम्हाला, आंबट लागतात ते. आणि क्वेश्चन 4 चौथा दिलेला आहे बाळांनो. फेनुग्रीक मेथी सीड्स, मेथीचे दाणे असतात किंवा फेनुग्रीक वगैरे म्हणजे किंवा कारल्याची फोड किंवा कारल्याचे दाणे वगैरे, ते कसे लागतात? बिटर. कसे लागतात बाळांनो? बिटर. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने क्वेश्चन 5वा, पुन्हा 5वा पॉइंट दिलेला आहे. 5वा पॉइंट आहे अ पीस ऑफ अँड आमला. तो पण सोर लागतो. बघा, सोर. आलं लक्षात बाळांनो? अशा पद्धतीने क्वेश्चन 5 तुमच्या लक्षात आलेले असेल. आन्सर पण मी दिलेले आहेत, लक्षात आलं असेल, तुम्हाला समजलेलं आहे. पुढे जाऊया बाळांनो. तर आतापर्यंत आपण विविध चवीचे आस्वाद वगैरे पदार्थ आपल्या लक्षात आलेले आहेत. पण आपण हा जो धडा आपण आता मी तुम्हाला शिकवलेला आहे, फूड अँड न्यूट्रिशन्स, फूड अँड न्यूट्रिशन्स, की आहारातील पौष्टिकता, आहारातील पौष्टिकता, फूड अँड न्यूट्रिशन, आहाराची पौष्टिकता, त्यामध्ये कोणकोणते पदार्थांचा आपण वापर केला, त्या पदार्थांचा शरीरासाठी आपल्याला काय उपयोग झाला, याविषयी मी तुम्हाला छानपैकी या धड्यामधून समजावून दिलेले आहे. आणि समजावून दिल्यानंतर की या पूर्ण धड्यामध्ये आपण काय शिकलो आहोत आणि आपल्याला काय समजलेलं आहे. व्हॉट वी हॅव लर्न, की आपण काय शिकलो, आपल्याला काय समजलं, याविषयी या धड्यामध्ये आपण समजावून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे आवर डाएट includes many different food items. क्वेश्चन पहिला आहे, आवर डाएट includes many different food items, की आपल्या आहारात वेगवेगळे अन्न पदार्थ किंवा खाद्य पदार्थ असतात. आपल्या आहारामध्ये म्हणजे जेवणामध्ये वेगवेगळे अन्न पदार्थ किंवा खाद्य पदार्थ आहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये असतात. हा पहिला पॉइंट झाला बाळांनो. दुसरा पॉइंट होता, देर इज व्हरायटी इन द फूड स्टफ्स वी यूज टू प्रिपेअर डिफरंट डिशेस. बघा की खाद्यपदार्थ बनवण्यासाठी जे अन्न पदार्थ वापरतो त्यात खूप काही विविधता असते, त्याच्यातून आपल्याला खूप काही ऊर्जा मिळते. आलं लक्षात बाळांनो? पुढचा पॉइंट होता, आपण काय शिकलो अजून, द फूड constitute atoms that meet our food related needs or present in these foodstuff in different proportions. बघा, पुढचा पॉइंट लक्षात आला असेल तुम्हाला की आपण खाद्यपदार्थामध्ये आपल्या अन्नाविषयक ज्या गरजा भागवण्यासाठी अन्न पदार्थ कमी अधिक प्रमाणात असतात आपले. आपण रोज तेच खात नाही, नवीन नवीन पदार्थ खातो, नवीन नवीन अन्न पदार्थाचा वापर करतो.
आपल्या शरीराची झीज भरून येण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर आपण खाण्यासाठी रोजच्या आहारामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, डाल्स, घी, मिल्क, एग्स, मांस, चिकन वगैरे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, एनर्जी, शक्ती मिळण्यासाठी आपण हे वेगवेगळे पदार्थ वापरतो किंवा त्यांचा वापर करतो. Our food related needs are met if our body gets all these food constitute at us in the right बरोबर. जे आपल्या गरजा आहे भागवण्यासाठी ते आपण राईट बरोबर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात, खूप जास्त खाल्लं पाहिजे असं नाहीये, योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे. फळं खायचे म्हणून फळच खात राहायचं का? नाही. मग त्यापासून पण आपल्याला त्रास होतो बाळांनो जास्त. की प्रमाणात कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच केली गेली पाहिजे, प्रमाणातच खाल्लं पाहिजे, प्रमाणातच त्याचा वापर झाला पाहिजे. की आपल्याला जेवढं लागेल रोजच्या आहारामध्ये तेवढंच खाल्लं पाहिजे. खूप खाल्लं म्हणजे खूप आपण मोठे होणार, जाडजूड होणार, मजबूत होणार, तसं काही नाहीये. की कोणतेही पदार्थ हे प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे आणि सर्व पदार्थ, आज जर हे पदार्थ खाल्ले तर उद्या दुसरे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. त्यामुळे शरीराची झीज भरून येते, सर्व विटामिनचे पदार्थ आपल्याला मिळतात. ओके बाळांनो, की हे सर्व पदार्थ आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा आपण पूर्ण करू शकतो. आपल्याला आपोआप कामाची स्फूर्ती, ऊर्जा मिळते. आलं लक्षात? स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून येते बाळांनो. पुढचा पॉइंट आहे बाळांनो, our taste buds help us to know the different taste. Our taste buds help us to know the different taste. की कोणतेही पदार्थ बघा जे रुचकर असतात, जे रुचकर पदार्थ आहेत किंवा टणक आहेत, जे आपल्याला किंवा फळं वगैरे जे पदार्थ आपल्याला शिजून खायचे ते शिजून खायचे असतात, कच्चे खायचे ते कच्चे खायचे असतात. आणि रुचकिलांच्या मदतीने आपल्याला विविध चव, म्हणजे रुच म्हणजे त्याचा आपण जे पचन होण्यासाठी आपण चावून खातो किंवा शिजवून खातो. ओके, किंवा चावून खाल्ल्यानंतर जी पदार्थाची चव आपल्याला आपोआप आपल्याला लक्षात येते आणि आपल्याला ती चव कळते बाळांनो. कशामुळे? पदार्थांमुळे. आलं? तर अशा पद्धतीने हे पदार्थ आपल्याला रुचकर होण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. का? की आपल्याला चव कळते कच्चे खाल्ल्याने किंवा शिजून खाल्ल्याने, आणि यापासून आपल्याला विटामिन मिळतात, विविध एनर्जी मिळते, शरीराची झीज भरून निघते बाळांनो. समजलं बाळांनो? अशा पद्धतीने अवर टेस्ट बर्ड्स हेल्प अस टू नो द डिफरंट टेस्ट, की आपल्याला चवी कळतात, पदार्थांची चव कळते. अवर टेस्ट म्हणजे चव. ओके, बर्ड्स हेल्प मदत तर घ्यावीच लागते. अस टू दो न डिफरंट टेस्ट, की वेगवेगळ्या पदार्थांची चव वेगवेगळी असते, पण आपल्याला त्यामुळे त्या पदार्थांची खाल्ल्यामुळे किंवा रुचकर झाल्यामुळे किंवा शिजवल्यामुळे किंवा कच्चे खाल्ल्यामुळे त्या पदार्थाची चव आपल्याला लक्षात येते बाळांनो. शेवटचा पॉइंट आहे बाळांनो, ऑलवेज रिमेंबर
always remember our diet should include all the kind of foodstuff. बघा, always remember our diet should include all kind of foodstuffs. पुन्हा सांगतो, always remember our diet should include all kind of foodstuffs. की आपल्याला की आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं बाळांनो, मी तुम्हाला आता इंग्लिशमध्ये 2 वेळा रिपीट करून दाखवले. ऑलवेज रिमेंबर की हे लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. आवर डाएट शुड इन्क्लूड ऑल काइंड ऑफ फूड फर्स्ट. की आपल्या आहारात सर्वच अन्न पदार्थ असावेत. म्हणजे रोजच खावे का? नाही. योग्य वेळी योग्य अन्न पदार्थ खावेत. आपल्याला शक्य असेल तेवढे अन्न पदार्थ आपण योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे आणि त्यांचा उपयोग आपण आपल्या आहारामध्ये करून घेतला पाहिजे. आलं लक्षात बाळांनो? तुम्हाला याप्रमाणे धडा ईव्हीएसचे धडे मोठे असतात, पर्याय नाही, पण आपल्याला ते घ्यावेच लागतात. घेतल्याशिवाय पर्याय नाही. वाट किती बघायची, किती वेळ वाट बघायची, त्याच्यामुळे आपलं हळूहळू चालू ठेवायचं आहे, पर्याय नाही आहे. मागच्या आठवड्यात आपण गणित विषय घेतलेला आहे, मॅथ्स. त्याच्यावरून छानपैकी तुम्ही अभ्यास करणारी मुलं करतायत अभ्यास. ओके बाळांनो, आता आपण हा ईव्हीएसचा धडा घेतलेला आहे. 4च धडे, जास्त नाही आहेत. त्याच्यामुळे आपला हा पहिला धडा संपलेला आहे आणि तो तुम्हाला समजला असेलच. त्या धड्याचं तुम्ही 2 वेळा छानपैकी वाचन करा आणि जे शब्दार्थ आहे डिक्शनरीमध्ये ते छानपैकी लिहा. ते शब्दार्थ समजून घ्या आणि शब्दार्थ लिहून स्वाध्याय ग्रुपवर टाका. धड्याचं नाव घाला. धड्याचं नाव घातल्यानंतर फूड अँड न्यूट्रिशन्स, धड्याचं नाव घातल्यानंतर शब्दार्थ लिहा. शब्दार्थ स्पेलिंग सहित शब्दार्थ लिहिल्यानंतर जो स्वाध्याय आहे, नाही, शब्दार्थानंतर पेज नंबर 43 वरती 8 क्वेश्चन दिलेले आहेत, ते क्वेश्चन लिहा. 8 क्वेश्चन नंतर 43 वरचे झाल्यानंतर पेज नंबर 43 नंतर पेज नंबर 47 वरती जो तक्ता दिलेला आहे, चवीचे प्रकार. ओके, चवीचे प्रकार तुम्हाला समजून टेस्ट तो तक्ता तुम्हाला 5 पॉईंट दिलेले आहेत, 5 पॉईंट्स. ते 5 पॉईंटचे तुम्हाला मी आन्सर, क्वेश्चन आणि आन्सर समजून दिलेले आहेत. तो तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तो तक्ता झाल्यानंतर बघा, तक्ता तयार झाल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे बाळांनो पेज नंबर 48 वरती व्हॉट वी हॅव लर्न, की आपण काय शिकलो. त्याच्यात मुद्दे 1, 2, 3, 4, 5 मुद्दे, 5 मुद्दे. त्या चौकटीमध्ये जे आहेत ते 5 मुद्दे तुम्हाला मी आत्ताच वाचन करून दाखवले. आवर डाएट इन्क्लूड मेनी डिफरंट फूड आयटम्स. ते 5 मुद्दे तुम्ही लिहायचे आहेत. बघा, 1, 2, 3, 4, 5 ते मुद्दे लिहून झाल्यानंतर आपण पेज नंबर, हे 5 मुद्दे आहेत 48 वरती. ओके, त्यानंतर हे झाल्यानंतर 49 वरती 49 वरती आपण जायचे. क्वेश्चन बघा, क्वेश्चन कोणते करायचे? क्वेश्चन 1 आणि 2 करायचा नाही. 1 आणि 2 करायचा नाही वहीमध्ये. क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6
एवढे 4 क्वेश्चन करायचे आहेत. 1 आणि 2 करायचा नाही. क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 एवढे क्वेश्चन करायचे बाळांनो. छानपैकी तुम्हाला स्वाध्याय समजलेला असेल आणि क्वेश्चन झाल्यानंतर धड्याचं वाचन करायचं सांगितलेलं आहे आणि या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाठांतर करायची आहेत. आलं लक्षात बाळांनो. आणि अशा पद्धतीने हा धडा इथेच संपला. धन्यवाद.